दागिना साहेब तुमची मार्केट समिती नाही, मार्केट समिती व्यापारी महासंघ उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की यांना तर त्रास झाला असेल, स्वाभाविक आहे, मान्य करू, परंतु ती मानसिकता त्यावेळेला होती. आणि आता याचा एक उल्लेख केला गेला डॉक्टर कल्याणराव काळेने की मनुस्मृतीमुळे हा विरोध होता. म्हणजे मनू राजा कोण होता? मनू राजा हा क्षत्रिय होता आणि त्याने जे कायदे केलेले होते ते कायदे जो ज्यादा शिकलेला सावरलेला असेल त्याला मोठी शिक्षा, जो गरीब माणूस होता, जो अडाणी माणूस होता, गुन्हा एक तरी असला तरी त्या गुन्ह्याला समान शिक्षा नव्हती. आता जशी आहे तशी. म्हणजे श्रीमंताने गुन्हा केला तेच कलम, गरिबाने गुन्हा केला तेच कलम. त्या काळात त्याने सामान्य माणसाला एक पण शिक्षा असेल तर शिकलेल्या सवरलेल्या ब्राह्मणाला दुप्पट तिप्पट शिक्षा होती. तो म्हणून आणि काँग्रेसचे एका मोठ्या नेत्याचं नावच मनोज संघवी आणि ते सुप्रीम कोर्टाचे वकील आहे. त्यानं नाव ठेवण्यात मतलब नाही. कोणीतरी एखाद्याने सांगितलं आणि म्हणून बाकीच्यानं ऐकलं आणि तेवढंच अर्ध वाक्य आम्ही लोकांना सांगत असतो. पण त्याचा सगळा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे, आपण मान्य केलं पाहिजे. मला आज एवढं सांगायचं की सरकार आलं त्याला ती महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना केली आणि 1100 आधारावरती लागू केली आणि आज जवळपास 5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत होता. नंतर सरकारने वाढवलंय. एवढी मदत आधाराला केली जाते. अशा अनेक योजना त्यांच्या नावाने आपण सुरू केल्या. कारण त्यांचं नाव कालपर्यंत लोकांना माहिती आहे, परंतु या योजना त्यांच्या नावाने आपण केल्या. दुसरी गोष्ट की आता अतुलजींनी सांगितलं की भिडेवाडा आता तिथं चांगलं स्मारक होणार आहे. आपण जे जे महापुरुष असतील त्या सगळ्यांची स्मारक करायला आपल्या सरकारने अनेक वेळा प्रयत्न केले. मला आठवतं मी ज्यावेळेला मंत्री होतो त्यावेळेला अण्णासाहेब साठ्यांचे आपण अण्णाभाऊ साठ्यांचं एक स्मारक त्यांच्या वाटे गावाला केलं. मधल्या काळात बाबासाहेब आंबेडकरांचं जिथं शिक्षण घेतलं त्या लंडनच्या इमारतीत, ती इमारतच आपण विकत घेतली महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने. कारण महाराष्ट्र सरकारला घेता येत नाही. आता महात्मा ज्योतिबा फुलेंना भारत रत्न मिळावा म्हणून मला एक निवेदन दिले आणि ती गोष्ट खरी आहे, ते व्हायला पाहिजे. आम्ही सर्वच त्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि पुढच्या काळात आशा करू आपण की महात्मा ज्योतिराव फुलेंना या देशाचा सर्वोच्चतम जो पुरस्कार आहे तो भारत रत्न म्हणून त्यांना गौरवलं जावं, अशा प्रकारचा पुरस्कार मिळावा यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील असं मला वाटतं. एकूणच आज खरं म्हणजे ईदचा दिवस आहे, मुस्लिम बांधवाचा सण आहे, त्याच्यानंतर उद्घाटनाचा आनंदाचा क्षण आहे. पण दहीहंडी परिवारात एक दुःखद घटना पण आज घडलेली आहे. काही जण तिकडं गेलेले आहेत. मी आपल्याला एकच सांगेल की या चिकलठाण्याच्या परिसरात किंवा या सगळ्याच मतदारसंघामध्ये आपण खरं म्हणजे जिथं जिथं आपल्या धार्मिक भावना गुंतलेल्या आहेत, जिथं जिथं सामाजिक भावना गुंतलेल्या आहेत, जिथं आपली श्रद्धा आहे, जिथं आपली भक्ती आहे, ती सर्व ठिकाणं
ही सुस्थितीत असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, सहजपणे तिथं बसता यावं, तिथं नतमस्तक होता यावं, अशा प्रकारचं काम आपण हे केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी चिकलठाण्यामध्ये सुद्धा आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंजूर केले, पण तिथे अजून तो सगळा प्लॅन व्हायचा आहे. पण तिथे आपण निधी देतोय. आणि म्हणून या ठिकाणचे मला वाटतं रवींनी राजूला आधीच सांगून ठेवलं की काय गोंधळ नाही. पण मी इथे आलो होतो परवा इथलं जागा पाहायला काही दिवसापूर्वी, आणि त्याच वेळेला लोंढेंच्या तिथे आम्ही बसलो होतो दुकानात, त्यावेळेला विषय निघाला. आणि म्हणून आता गाव पातळीवर पण आपण तुम्ही गेलात तर गावात सुद्धा चांगले रस्ते, सिमेंटचे रस्ते, पेवर ब्लॉक, आमच्या अतुलजीचं एक खाता आहे तांडा वस्ती, आणि तांडा वस्तीसाठी सुद्धा त्यांनी अनेक तांड्यावर निधी दिलाय. आणि म्हणून असे सगळे गाव आता सुधारत चाललेले आहेत आणि स्वच्छता वाढलेली आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या व्यवस्था गावगाव पोहोचल्या आहेत. आणि त्यामुळे विकास जो दिसतो आपल्याला या 10 वर्षाचा विकास, तुम्ही कल्पना करा की 2014 पर्यंतचा भारत आणि 2014 नंतरचा भारत हे नुसतं आपल्या देशात नाही तर जगात कौतुक झालं, जगात. आणि म्हणून दरिद्रतेमध्ये जे आपल्या देशातले खूप लोक होते, असे 25 कोटी लोक दरिद्रतेच्या वर सुद्धा आलेले, हे आपल्या देशाची उत्पत्ती आहे. आपल्या देशाचं मोठं काम आहे, मोदीजीचं मोठं काम हे आहे. आणि म्हणून आता पुढचा विकास आपल्याला पाहायचा आहे. म्हणून गावचा विकास, शहराचा विकास, तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा